मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत साहेब मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल म्हणून. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊतनी त्यावेळेला दीपक केसरकरांना मंत्री केलं. राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले. 2019ला मंत्री झाले. आणि मग 2024ला चला वाटलं होतं, मी भाईंना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता महाविकास आघाडीची येणार आणि राजन साहेबांचं चुकलेलं हुकलेलं सर्व मंत्रिपद पुन्हा मिळणार. पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिघे साहेबांची आलेली दैवी शक्ती आहे असं म्हणावं लागेल. 24 तासातले जवळजवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं, ती एक वेगळी दैवी शक्ती आहे, हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि म्हणून 2024 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो, पराभव आम्ही मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला, पण 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला.